पाहूया. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2024च्या क संचामध्ये आलेलं हे 26 क्रमांकाचं गणित आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे, परंतु थोडं गुंतागुंत करून आपल्यासमोर मांडल्यामुळे आपल्याला तो प्रश्न अवघड वाटतोय. एका व्यापाऱ्याने म्हणजे खरेदीदाराने 2500 प्रति क्विंटल दराने, 1 क्विंटल म्हणजे किती किलो आपल्याला माहिती आहे ना, 1 क्विंटल म्हणजे 100 किलो दराने गव्हाची 300 पोती घेतली. किती दराने? 2500 दराने. किती पोती घेतली? 300 पोती. म्हणजे आपण काही जी जुजबी माहिती आहे ती मांडून घेऊया. यामध्ये दर किती आहे खरेदीचा? तर तो आहे 2500 रुपये. आणि किती पोती आहेत म्हणजे नग किती आहेत? 300 रुपये प्रति पोत. हे नग आहेत. ही आपली जी दिलेली माहिती आहे ती अशी आहे. आता पुढे काय झालं बघा, अतिवृष्टीमुळे त्यापैकी 70 पोती धान्य खराब झाले. अतिवृष्टी होते म्हणजे काय होतं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अतिवृष्टी म्हणजे भरपूर पाऊस पडला. समजा मैदानात किंवा गोदामात उघड्या ठिकाणी जर धान्य साठवून ठेवलेलं असेल आणि पाऊस भरपूर पडला तर पावसाच्या पाण्याने धान्य भिजतं, धान्य खराब होतं, धान्याला कीड पडते किंवा धान्याला बुरशी येते. अशी किती पोती खराब झाली? तर 70 पोती धान्य खराब झालं. मग 70 पोती धान्य खराब झालं तर किती पोती सुस्थितीत राहिली? तर आपण 70 याच्यातून वजा करू तर किती राहिली? 230 पोती ही सुस्थितीत राहिलेली. बघा, हा सुस्थितीत. खरेदी केलेली पोती किती होती? 300. सुस्थितीत किती राहिले? 200. आता आपण किंमत काढून पाहूया. आता 2500 दराने 300 पोती खरेदी केली म्हणजे खरेदीची किंमत किती येणार पाहूया. खरेदीची किंमत परचेस कॉस्ट किती येणार? 2500 गुणिले 300. किती शून्य आहेत? आपण सगळे शून्य आधी मांडून घेऊया. 1 2 3 4 आणि आता 25 त्रिक 75 म्हणजे 25चा पाढा आपल्याला येणं आवश्यक आहे. खरेदीची किंमत किती झाली? 7,50,000 रुपये. आता विक्रीची किंमत काय केलंय? 2700 रुपये प्रति क्विंटल दराने ही उरलेली सर्व पोती म्हणजे बऱ्याच स्थितीत असलेली पोती विकलेली आहेत. बघा, म्हणून विक्रीची किंमत कशी किती येणार? विक्री किंमत बरोबर 2700 म्हणजे 2700 गुणिले 230. आता आपल्याला 23चा पाढा जर मुखोद्गत असेल, पाठ असेल तर आपण हे पटकन सोडवू शकलो असतो. 3 शून्य मांडून घेऊया. 1 2 3. आता 23 सत्ते 161. 1 5 16. 23 2 46 आणि 16 62 म्हणजे 6,21,000 रुपये ही काय झाली? विक्रीची किंमत झाली. आता आपण तुलनात्मक अभ्यास केला आणि खरेदीची किंमत किती आहे? 7,50,000 रुपये. विक्रीची किंमत किती आहे? 6,21,000 रुपये. खरेदीची किंमत ही जास्त आहे, विक्रीची किंमत ही कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये व्यापारामध्ये तोटा होतो. म्हणून तोटा बरोबर किंवा नुकसान बरोबर काय येणार? खरेदी किंमत वजा विक्रीची किंमत आता 7,50,000 वजा 6,21,000 म्हणून येणार जे उत्तर आहे ते किती येईल? आपण करून पाहूया का? जर मोठ्या संख्येची बेरीज वजाबाकी आपल्याला येत नसेल तर आपण करून पाहूया. 7,50,000 वजा
6,21,000 किती येईल? वजाबाकीचा सराव नेहमी ठेवला पाहिजे. 10तून 1 गेलं 9, 2 आणि 1 3, 5 मधून 3 गेले असता 2 शिल्लक राहतात, 7 मधून 6 गेले असता 1 शिल्लक राहतो. 1,29,000 रुपये. हे काय झालं? 1,29,000 रुपये हा या व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं, या उदाहरणाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1,29,000 रुपये तोटा झालेला आहे. हे जर गणित तुम्हाला समजलं असेल तर पुन्हा एकदा सोडून पहा. या गणिताची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींना, विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला प्रवृत्त करा. थँक्यू.